नमस्कार मंडळी. संगीता ही आबांच्या पाया पडत असते आणि आबांना म्हणत असते की आबाजी, माझ्या चुकीची शिक्षा माझ्या कलाला देऊ नका. त्यावर आबा म्हणतात की आता आपण काहीच सांगू शकत नाही, नशिबात जे असेल तेच होणार आहे. आबा कलाला सांगतात की कला, अद्वैतला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. कला आता अद्वैतला भेटण्यासाठी जाते तर अद्वैत म्हणतो की मी लग्नासाठी तयार आहे आणि हे लग्न मी फक्त आणि फक्त माझ्या फॅमिलीसाठी करतोय, नाहीतर तुझ्यासारख्या मुलीसोबत लग्न करण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही. आणि हो, लग्न झाल्यानंतर सगळं शांत झाल्यावर आपण डिवोर्स सुद्धा घेणार आहोत. कला म्हणते की ठीक आहे, मला मान्य आहे. मांडव सोडून परत जाणं हे माझ्या आईलाही पेलवणार नाही, त्यामुळे मी सुद्धा हे लग्न फक्त आणि फक्त माझ्या आईसाठी करते. अद्वैत म्हणतो हे बघ, तुला आणि तुझ्या आईला काय वाटतंय ना, याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. कला आणि अद्वैत दोघंही मंडपात येतात आणि सर्वांसमोर म्हणतात की गुरुजी, विधी सुरू करा, आम्ही लग्नाला तयार आहोत. अद्वैत म्हणतो की मला हे लग्न मान्य आहे, तर त्यासोबत कला देखील म्हणते की मलाही हे लग्न मान्य आहे. सरोज म्हणत असते की अद्वैत, अरे काय बोलतोयस, हे लग्न तू नाही करू शकत. अद्वैत म्हणतो की आई, पण मला हे लग्न मान्य आहे, गुरुजी तुम्ही पुढचे विधी सुरू करा. सरोज आबांना म्हणत असते की आबा, हे सर्व काय आहे. तर आबा म्हणतात की सरोज, हे बघ, तू प्रत्येक माझं म्हणणं खरं केलंस, माझ्या प्रत्येक म्हणण्याला मान दिला, परंतु यावेळी सुद्धा मान दे, कारण हे लग्न अद्वैतच्या भविष्यासाठी चांगलं आहे. निदान माझ्यासाठी नाही, चांदेकर घराण्याच्या इज्जतीसाठी तरी हो म्हण, आणि कलाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तरी या लग्नाला मान्यता दे. रोहिणी मात्र खूप खुश असते, मनामध्ये म्हणत असते की बिचारी सरोज वहिनी, आता आयुष्यभर आपल्या लेकाचं फाटकं आयुष्य तिला बघावं लागणार आहे. आजपर्यंत तर लोक चांदेकरांबद्दल गोडवे गात होते, परंतु आजपासून लोक चांदेकरांबद्दल गॉसिप करायला लागतील, आणि सरोज वहिनी, हे तू डिझर्व करतेस. अद्वैत आता कलाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. कोणाला आनंद हो नाही तर नाही हो, परंतु संगीताला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो. सप्तपदीची वेळ झालेली असते. अद्वैत आणि कला आता एकमेकांसोबत सप्तपदी घेत असतात. पहिल्या सप्तपदीमध्ये ते वचन घेतात, संसाराच्या अडीअडचणीमध्ये मी सदैव माझ्या पतीसोबत राहीन. हे पहिलं पाऊल आता दोघंही टाकतात. कला दुसरी सुपारी पुढे सारत वचन घेते की ज्याप्रमाणे ती आईवडिलांच्या पाठीशी उभी राहिली, तर इथून पुढे ती पतीच्या पाठीशी सुद्धा उभी राहील. तिसरं वचन घेतात की लक्ष्मी सदैव आपल्या पतीसोबत असते, त्यामुळे प्रत्येक पतीच्या सुखदुःखामध्ये आता तुला सहभागी व्हायचंय. अशा प्रकारे एक एक सुपारी पार करून कला आणि अद्वैत आता सर्व सप्तपदी घेतात. परंतु सप्तपदी घेत असताना सुद्धा त्यांना त्यांच्या भूतकाळातले क्षण आठवत असतात की कशा प्रकारे त्यांचं एकही बोलणं हे चांगलं झालेलं नसतं. प्रत्येक वेळी जेव्हा ते भेटलेले असतात तेव्हा फक्त आणि फक्त त्यांची भांडणं झालेली असतात. तर मंडळी, आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि आज कला आणि अद्वैतचं सुद्धा लग्न होतंय. इतक्या छान दिवशी आज त्या दोघांचंही लग्न होतंय आणि त्या दोघांच्या प्रेमाला आज नवीन सुरुवात झाली आहे. कलाला तर तिचा व्हॅलेंटाईन भेटलाय, परंतु आता मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की तुम्हाला तुमच्या व्हॅलेंटाईन्स बद्दल काय वाटतं. कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा, मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देणार आहे. शेवटी आता कला आणि अद्वैतचं लग्न हे पार पडलेलं असतं. पंडितजी सांगतात दोघंही आता आयुष्यभरासाठी लग्न बंधनात अडकलेत. अर्जुन कला आणि अद्वैतला सांगतो की चला, आता तुमच्या दोघांचं लग्न झालंय, दोघांसोबत एकमेकांसोबत वेळ घालवा, म्हणजे तुम्हाला समजेल की पुढचं आयुष्य किती छान आहे ते. सायली सुद्धा म्हणते की भाऊजी, अगदी योग्य निर्णय घेतलाय तुम्ही, आणि माझी खात्री आहे की तुम्ही तो अगदी व्यवस्थित निभावणार आहात. अर्जुन आणि सायली आता तिथून निघून गेलेले असतात. तर इकडे राहुल मात्र मनाशीच हसत असतो आणि म्हणत असतो की अद्वैत चांदेकर, आज मी जगातला सगळ्यात सुखी माणूस असेल. अद्वैत, लग्नातून मी आता तुझी बायको पळवलीये, परंतु तुझा प्रत्येक आनंद मी असाच हिरावून घेणार. त्यावेळी नैना ही टीव्ही बघत असते. तर राहुल नैनाला म्हणतो की नैना, आपण इथे काय टीव्ही बघायला आलोय का. नैना लाजते आणि दोघांमध्येही आता रोमांस सुरू होतो. तर कलाची आता पाठवणीची वेळ झालेली असते. बाबा कलाला म्हणत असतात की कला, जे काही झालं ते सगळं विसरून जा, कोणत्याही गोष्टी लक्षात ठेवू नको, आता तू त्या घरात चाललीयस, त्या सर्व लोकांची तू काळजी घे, आणि शेवटी आपली माणसंच आपल्यावर रागवतात. आता तू सगळ्यांशी प्रेमाने वाग. कितीही चिडचिड झाली, कितीही राग आला, तरी त्यावर एकच उत्तर असतं, आणि ते म्हणजे प्रेम. अजिबात रडू नकोस आणि अंबाबाईवर श्रद्धा ठेव. एक दिवस नक्कीच असा येईल की सगळ्या चांदेकरांचं मन तू अगदी चांगलं जिंकशील, आणि आयुष्यात जर तू कधी हरलीस तर तू नाही हरणार, तुझा बाप हरेल. तुझ्या बापाला कधीच हारू देऊ नकोस, तू माझा विश्वास आहेस कले. आता सर्व चांदेकर देखील तिथे आलेले असतात. बाबा आबांना म्हणतात की आबाजी, जे काही झालं त्याबद्दल मनात राग ठेवू नका. त्यावर आबाजी म्हणतात की अजिबात नाही,
जे काही अंबाबाईच्या मनात होतं तेच झाले सगळं. बाबा म्हणत असतात की सगळ्या बापांप्रमाणे माझंही स्वप्न होतं की मी माझ्या मुलीचं लग्न खूप चांगल्या पद्धतीने करेल, परंतु आज जे काही झालं ते खरंच खूप विचित्र घडलं. बाप म्हणून मी नक्की कुठल्या तोंडाने तुझ्यासोबत बोलतोय मलाही कळत नाहीये. बाप म्हणून मला माझं कर्तव्य पूर्ण करावं लागतंय. त्यावर कला म्हणते की कर्तव्य नाही बाबा, तुमचा तो हक्क आहे आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते की तुम्ही दुखावले जाल असं मी कधीच काही करणार नाही. मी कधीच वाईट नाही वागणार. आणि तुम्हीच तर म्हणतात ना की लग्न झालं तरी मुलीचं घर हे सुटत नसतं, उलट 2 घरं तिचे होतात. तुम्ही मला वचन द्या की तुम्ही एकमेकांची काळजी घ्याल आणि काहीही अडचण असली तर मला हक्काने फोन कराल. बाकी काजू आहेच. तर अद्वैतला मात्र ते त्यांचं रडगाणं अजिबात सहन होत नसतं. अद्वैत आता गाडीत बसायला जातो, परंतु अद्वैतची शॉल आणि कलाची ओढणी ही बांधली गेलेली असते, त्यामुळे अद्वैतला आता तिथेच थांबावं लागतं. संगीता ही कलाला म्हणत असते की कले, तू तुझ्या आईला माफ तर करशील ना ग. कला म्हणत असते की आई नको ग माफी मागूस. काजू आणि कला देखील रडत असतात. काजू कलाला म्हणत असते की सॉरी ग दिदे, मी नैनाताईला नाही आणू शकले. कला म्हणते की काही नाही ग, यामध्ये तुझी काहीच चूक नाहीये. आता तू नीट राहा आणि आईबाबांची सुद्धा काळजी घे. संगीता आता अद्वैत जवळ येते. अद्वैतचा हात आणि कलाचा हात एकमेकांच्या हातात देते आणि म्हणते की अद्वैतराव, मला माहितीये माझ्याकडनं खूप मोठी चूक झालीये. माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलीला देऊ नका. तुम्हाला एक गोष्ट सांगते की माझी कला ही गंगेप्रमाणे निर्मळ आहे. तुम्ही तिला सांभाळून घ्या आणि प्लीज माझ्या चुकीची शिक्षा तिला देऊ नका. माझी कला लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या घरामध्ये येते, तिला तुम्ही सुखी ठेवा. अद्वैत लगेचच हात काढून घेतो. संगीता कलाला सांगते की कला, काजू तुझी पाठ राखीन म्हणून येईल. अद्वैत आता रागारागामध्ये गाडीत बसतो तर सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे रजनी कलाला सांगते की उजव्या पायाच्या अंगठ्याने आता हे माप ओलांड. कलाने आता लक्ष्मीच्या पावलांनी घरामध्ये प्रवेश केलेला असतो. सरोज कलाला म्हणते की ही मुलगी लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या घरामध्ये तर आली, परंतु माझी एक अट आहे, ह्या मुलीने तिच्या घरच्यांसोबतचे सगळे संबंध तोडायचे. कला त्यांना अगदी स्पष्टपणे सांगते की हे बघा, या घरात राहण्यासाठी मी माझ्या जन्मदात्या आईवडिलांना कधी सोडू शकत नाही. तर मित्रांनो, असेच मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.